पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एक्स्ट्रा प्लेयर नकोय पवेलियन मध्ये, फाटी राखा देखील नकोय अशा आपण नोंद घ्या. टीम कॅप्टन स्वर्गीय रवी मसने 11. चला बॅट्समॅन ऑफिशियल कॉल करतायत. स्वर्गीय रवी दादा मसने 11 या टीमचे दोन स्ट्रायकर बॅट्समन ओपनिंगला जाण्यासाठी, ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी तयार. एकीकडे ऋतिक आणि दुसरीकडे ऋषी. ही सलामीची जोडी तुम्हाला वाकस टीमच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसामध्ये सचिन जुमारे सरांचा आवाज तुम्ही ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात. आज आमच्या समवेत बदलापूर अंबरनाथ परिसरामधील एक, ठाणे जिल्ह्यामधील एक भरपूर वर्षाचा अनुभव आणि त्याचबरोबर एक बुलंद आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला या स्पर्धेच्या दरम्यान. मला तरी माझ्या माहितीनुसार सर या क्रीडांगणावरती प्रथमतः झाले असतील. नक्कीच त्यांची पहिली स्पर्धा ते आज या मैदानाच्या आतमधून कव्हर करतात. पंकज बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. 12th मॅन आज हेमंत नाहीयेत 11 मध्ये, तर हेमंत आपण या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील माडी सर आमच्या समेत जॉईन झाले होते. त्याचबरोबर आम्ही गोरेगावचे फायनल डे ची स्पर्धा देखील चांगल्यापणे पार पाडली आणि त्यानंतर आज योगा एक येते गावदेवी चषकामध्ये येत्या पुढच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये माडी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. यात मात्र डाऊट पंचांकडून आला. ग्रीन सिग्नल, वॉरला केली जाय स्टार्ट. लेट्स द वॉर बिगेन. पहिला बॉल ऋतिकचा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतात. भूषण होते मला असं वाटतं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. राजेश येतात, बॅकअप देतात. एक धाव इथून कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नामध्ये दुसरी देखील कंप्लीट. चांगली सुरुवात दोन्ही टीमच्या वतीने. मोठा फटका आलेला नाहीये. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला जजिंग प्रॉपर होती. वाईडिश लॉंग ऑफ पासून राजेश आले होते, परंतु कॅच नक्कीच कंप्लीट होत नाहीयेत. पहिल्याच बॉल वरती मिळतात 2 धावा. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती 2 धावा. 5 ओव्हरची मॅच, पहिलं षटक. मार्गस्थ समोर उडवलाय, सलामी दिली. व्यासपीठाच्या अगदी समोरून जाणारा हा बॉल देतोय व्यासपीठाला सलामी. बॉल जाईल सरळ सीमा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार षटकार. पहिली मॅच तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून आजमावायला मिळते. बडबल विपक्षात स्वर्गीय रविदादा मसने 11 या 2 टीम मध्ये चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष. पहिल्या बॉल वरती 2 धावा, दुसऱ्या बॉल वरती आला आहे षटकार. टीमची टोटल 8 धावा.
चला आपण मॅचला स्टार्ट करूयात. जेव्हा मॅच बॉल येईल त्यानंतर आपण नक्कीच मॅच बॉल तुमच्यापर्यंत पोहोचू. टीमची टोटल 8 धावा, षटकार आलाय. ऋतिक सांगत असताना ही तर सुरुवात आहे, शेवट अजून बाकी आहे. आता ट्रेलर पिक्चर अजून येणं बाकी आहे. पुढे टाकल्या ऑन साइडला केल्याचं होतं. भरपूर बॉल चांगला होता, वेग अप्रतिम होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ घेत असताना बॉल येतो या ठिकाणी डॉट. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी करतात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये P1 चं षटक चालू असताना बॉलिंग मार्क वरती नाथा. गोलंदाज नाथा तयार. ओ द विकेट. पुढे टाकलाय, लीडिंग एज लागली आहे एस्टनच्या पाठीमागे. शॉट थर्ड मॅनला पकडली आहे, चांगली झेल. क्षेत्ररक्षक 2-2 उपस्थित होते. कॉलिंग केली, कोऑर्डिनेशन प्रॉपर होतं. हँड अँड आय कोऑर्डिनेशनचा वापर इथे केला. नाथानं अवे फ्रॉम द बॉडी होती आणि लीडिंग एज लागून फलंदाजाला पाठवलं माघारी. पकडली आहे चांगली झेल. संपवला बॅट्समन ऋतिक साकेल. खेळाडू बाद. चला नाहीयेत. 2 बॉल अलॉंग द विकेटने टाकले होते. तिसरा आणि चौथा बॉल शरीरापासून दूर ठेवला आणि चौथ्या बॉल वरती अखेर लीडिंग एज लागली ऋतिकची आणि एक चांगल्या गडीचं पतन गेलंय ऋतिकनं. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतील. पाठी थांबतात राकेश पाटील. एक चांगला क्षेत्ररक्षक. 2 धावा. टीमची धावसंख्या पुढे जाईल 2 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या धावसंख्येवरती. राकेश पाटील होते डीप मध्ये. मिड विकेटला स्वतःला सावरलं. वेट अँड वॉचची भूमिका त्याने घेतली. पुढे आलेत, लेट कट केलेत गलीमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना षटक संपल्याचा ऑफिशियलचा कॉल आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवरती. करण आमच्या समेताच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि ते आम्हाला इन्फॉर्मेशन पोहोचवत असताना एक गडी नक्कीच वाकस टीमने गमावलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा जमावल्यात 11 धावा. 1 लॉस 11 ऑन बोर्ड. पहिलं षटक नाथाने टाकलं. पहिल्या षटकामध्ये नाथाच्या धावा आल्यात 11 धावा. एक गडी बाद झालाय. 1 लॉस 11 ऑन बोर्ड. स्वर्गीय रवी मसने 11. नेक्स्ट बॉलर आलेत मॅन विथ द गोल्डन आर्म पंकज मस्कर. पहिला बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज लागली आहे. क्षेत्ररक्षक रोहन पाटील मला साठी चेंडू पर्यंत पोहोचतात. एक धाव नक्कीच कंप्लीट होईल दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 च्या मदतीनं 12 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार पंकज. भरपूर चांगला बॉल. अप्रतिम चेंडू होता. वेग अप्रतिम होता. बॉल आला या ठिकाणाहून डॉट. ऑन साइडला केल्याचं होतं. टप्पा पडतोय. चेंडू थोडासा बाउन्स होतोय. बॉल अजून एक निर्धाव.
पहिल्या ओव्हर मध्ये 2 बॉल मध्ये 8 आले होत्या. त्यानंतर इथं वर्चस्व गाजवलाय गोलंदाज नाथा आणि त्याच्यानंतर आलेला पंकज एक रेकॉर्ड ब्रेकर खेळाडू. इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता ऋषीला, परंतु ते तेवढं सोपं होत नाहीये. डॉट बॉल. ऑन साइडला फटका चांगला, टायमिंग प्रॉपर. नाथाच्या हातामध्ये चेंडू नक्कीच लागतोय. भरपूर चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट देखील झाली आहे. तीन धावा तर नक्कीच कंप्लीट केल्यात. आपण थोडस आम्ही क्लिअरिफिकेशन करतोय. टेक्निकल टीम क्रॉस व्हेरीफाय करत असताना मिलन पाटीलने खूप चांगलं कव्हरेज केलंय. सातत्याने त्यांचं आम्ही कौतुक करत असतो आणि ते त्याने आज दाखवलंय का कौतुकास्पद कामगिरी असते. डिसिजन इट्स अन 6. नाथाचे चांगले एफर्ट्स होते. जेव्हा तो उभा होता तेव्हा लाईन वरती उभा होता आणि त्यानंतर त्याने जंप घेतले. षटक क्रमांक 2 मधील आता चेंडू फक्त शिल्लक असेल शेवटचा आणि अखेरचा. एक चेंडू शिल्लक. टीमची धावसंख्या फलकावरती 18 धावा. व्यवस्थित जंप केली होती. बॉडी बॅलन्स प्रॉपर होता, परंतु नाथा आधीच लाईन वरती उभा होता. शरीरापासून दूर आहे. भरपूर लांब वरून असणारा हा बॉल. पंच कॉल करतात व्हाईट सिग्नल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जायला आणि टोटल जाऊन पोहोचते 1च्या मदतीनं. 19 ऑन बोर्ड. बॉल शॉटच्या कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून चालला. क्षेत्ररक्षक येतात. एक धाव तर केले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डिंग होते डीप मध्ये. 2 तर केले कंप्लीट. तिसऱ्यासाठी निघण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अखेर नकार दिला आणि तिथे 2च धावा मिळतील. षटक क्रमांक 2 देखील संपलाय. पंकज मस्करने टाकलं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावा आल्या एकूण या दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 धावा आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. तर P1 आणि P2 चं षटक इथून संपन्न झालंय आणि धावफलकावरती धावा 21 धावा. मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वर्गीय रविदादा मसने 11 वाकस विपक्षात भडवल या दोन टीम मध्ये संघर्ष चालू आहे. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 21 धावा फलकावर.
तिसरा ओव्हरला इथून सुरुवात राजेश चेंडूला गॅदर करतात लॉंग ऑन मधून बॉल मिड ऑन मधून डीप मध्ये येत असताना एक सिंगल 22 धावा 22 हॅलो मनोज गोमारे उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत टीमची धावसंख्या 1 ने पुढे झाली दुसरा बॉल डॉट आलाय राकेश पाटील 160 फॉर्म मध्ये असणारा खेळाडू नुकता चॅम्पियन्स लीग करारताना गाजून आलाय संघ जरी क्वालिफाय झाला नसला तरी त्याच्या माध्यमातून 100% एफर्ट्स देण्याचं काम त्याने केलं शेवटच्या मोमेंटला जेव्हा धाव्यांची गरज होती तेव्हा लांब लांब षटकार टोकणारा हाच राकेश पाटील आज आलाय बॉलिंग मार्क वरती शरीरापासून दूर आहे ऑफ कटर बॉल लेग कटर बॉल होता टप्पा पडतोय चेंडू बाहेर वळतोय रायटी बॅट्समन साठी हा बॉल होता ऑफ स्टिक भरपूर लांबून जाणारा बॉल व्हाईट बॉल संघाची धावसंख्या 23 या धावसंख्येवर राकेश पाटील बॉलिंग मार्क वरती ओव्हर द विकेटने बॉलिंग चालू आहे 2 बॉल मध्ये 2 दिल्यात पुढचा बॉल शरीरापासून दूर आतमध्ये वळण घेतोय एकतर केले कंप्लीट स्क्वेअर लेगला बॉल चाललाय फेकी चांगली होती अप्रतिम फेकी बॉलर सेंड कडे एकच धाव इथून मिळते ना आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 100 मदतीनं 24 या धावसंख्येवर 24 एप्रिल सचिन रमेश तेंडुलकर यांची जन्मतारीख गोलंदाज राकेश तयार पुढे टाकला हाफ ट्रॅकर बॉल होता कव्हर पॉइंटला केले क्षेत्ररक्षक नाहीये बॉल जाईल स्वीपर कव्हर रिजन मध्ये एक टप्पा अखेर बाउंड्री पलीकडे 4 धावसंख्येसाठी चौकार चारच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आणि धावफलक इथून जाऊन पोहोचल्या 28 या धावसंख्येवर गोलंदाज तयार पुढे टाकल्यात बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑन ला आलाय बॉल वाटिश लॉंग ऑन ला राजेश आलेत एकतर केले कंप्लीट दुसऱ्यासाठी निघालेत चांगली फेकी राजेशच्या माध्यमातून इथे कोऑर्डिनेशन नव्हतं दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून घेऊ की नको ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये होती राजेशने केली चांगली फेकी विकेट किपर एंडला आणि धावशीत स्वरूपात बॅट्समन होतील बाद प्रदीपला यावं लागतंय माघारी खेळाडू बाद हॅलो राकेश पाटील ऑन बॉलिंग मार्क तिसरं षटक चालू आहे रेग्युलर षटकाला सुरुवात करत असताना राकेश पाटील यांच्या हातामध्ये कर्णधारने दिलाय चेंडू शरीरापासून दूर बॉल बाहेर वळतो टप्पा पडल्याच्या नंतर पंचांचा सिग्नल आला व्हाईट कॉल टप्पा पडून बॉल भरपूर बाहेर वळण घेतोय तेच पंच सांगत असताना किमान 1 ते 1.5 फूट चेंडू बाहेर वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे भरपूर चांगला बॉल या आधीचा बॉल बाहेर निघणारा होता यानंतरचा बॉल इन स्विंगर षटक संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली षटक संपल्याच्या समाप्तीनंतर 30 धावा 30 धावा
षटकाला इथून सुरुवात केली जाते. षटक क्रमांक 14 आणि 14 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेत बॉलिंग मार्क वरती. भास्कर पहिल्या बॉलवर पहिली सिंगल, बॅटचे आतले गाडा, त्यानंतर शरीरावरती चेंडू आदळतोय, चेंडू विकेट वरती सामतोय, त्यानंतर लगेच एक छपलाईने एक सिंगल कंप्लीट केली. एक चिकी सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 वरती. राऊंड द विकेटने बॉलिंग करतात भास्कर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन श्रीकांत, नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषी. गोलंदाज तयार. शरीरापासून दूर भरपूर चांगला बॉल, जणू काय सापट दिली या बॉल वरती. बॉल चालला कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे. एक टप्प्याखेर चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. भास्करच्या विरोधामध्ये एक चांगला आत्मविश्वासक फटका आपल्याला श्रीकांतच्या बॅट मधून आलाय चौकारासाठी. पुढे टाकल्या, फ्लाइट दिली बॉलला, यष्टीरक्षक चकलेत. क्षेत्ररक्षकाने जज तर चांगलं केलंय, फिल्डिंग प्रॉपर होतीये आणि या चेंडूवरती धावा 1 मिळतीये. भरपूर चांगला बॉल होता. या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं उत्तर नव्हतं बॅट्समन कडे. वेगाने टाकलेल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे चालली आणि धावफलक 36 या धावसंख्येवर 36. भास्कर 14 षटक, टीमची धावसंख्या 36. राऊंड द विकेट आतापर्यंत बॉलिंग चालू आहे ऋषीसाठी. पुढचा बॉल फुलर लेनचा होता, फ्लाइट दिली होती, गती कमी करीत होती आणि त्याचा फायदा इथून होत असताना बॅकअप नाहीये. कॉलिंग करण्यासाठी भास्कर गेले होते. लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल फलकावरती जॉईन होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 1च्या मदतीनं 37 या धावसंख्येवर. भास्कर तयार. राऊंड द विकेट. पुढचा बॉल, चांगलं कमबॅक केलंय. बॉल शॉट कव्हर पॉइंटला चाललाय. भूषण जोमटे चेंडूला गॅदर करतात. एक सिंगल एकच मिळेल, इथून जास्त काय मिळणार नाहीये. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले 38 वरती. धावा येणं गरजेचं आहे. रविदादा मसने 11 वाकस टीम साठी. धावा इथून आता खऱ्या अर्थानं थांबवल्यात पंकजने आणि त्यानंतर भास्करनं. राऊंड द विकेट. ऑन साइडला फटका व्यवस्थित बॅट वरती येत नाही. क्षेत्ररक्षक राजा जज करतोय. चुकी तर होणार नाहीये. टाळ्यांचा गडगडाट होतोय. क्षेत्ररक्षक राजासाठी चांगली कॅच ठिकाणून कंप्लीट केली आहे आणि ऋषीचा बारीचा अंत होतोय. जो सलामीच्या भूमिकेमध्ये गेला होता त्याला 3रा झटका लागतोय. वाकस टीमला बॅट्समन आउट. 4 ओव्हरचे मॅच आतापर्यंत झाले कंप्लीट आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 38 या धावसंख्येवर 38. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 धावा. शरीरापासून दूर असणारा हा बॉल. चला, चोरावली टीमचे कर्णधार आणि त्याचबरोबर वांगणी टीमचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी लगेच या. चोरावले संघाचे संघनायक आणि वांगणी संघाचे संघनायक, आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस साठी या, जेणेकरून मध्यंतरामध्ये आपण टॉस कव्हर करू
आणि युट्यूब वरती ते टॉस देखील दिसेल. त्या कारणासह आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी या. गेल्या 2 दिवस तुम्ही सचिन जुमारे सरांना ऐकलं आणि आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये म्हणजेच आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आणि फायनल डे मध्ये तुम्हाला महेश डुले सर अर्थातच माडी या सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तर आपण त्यांचं प्रथमतः स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. गावदेवी चषक कोलारे पर्व तिसऱ्यामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या क्रीडांगणावरती सर पहिल्यांदाच आले त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत. आणि त्यांना आपण पुढच्या सत्रासाठी येणारे चेंडू असतील 30 आणि टार्गेट धावा करायच्या 30 बॉल मध्ये 47 चा टार्गेट आहे बडवल टीम समोर. 30 बॉल 47 चा टार्गेट आणि त्या धावा कशा प्रकारे कुठले जाणार बडवल टीमच्या वतीने हे ऐकण्यासाठी आणि ऐकवण्यासाठी आम्ही ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये माडी सरांचा आवाज. थँक्यू. ओव्हर टू माडी सर. धन्यवाद पियुषजी बाबरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. आई गावदेवी कोलारे आयोजित गावदेवी चषक 2021 हे पर्व तुम्ही पाहतायत. अतिशय चांगलं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय आणि या क्रीडांगणावरती असलेली ही पहिली मॅच. एका बाजूला वाकस आणि दुसऱ्या बाजूला भडवळ संघ म्हणजे नेरळ परिसरातील हे दोन दिग्गज संघ आज या लीग मध्ये आज या स्टेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिवस क्रमांक 3 काल पहिली सेमीफायनल पार पडली आणि त्यामधून एक संघ क्वालिफाय झाला मेगा फायनल साठी आणि आज 8 संघ उद्या देखील 8 संघ या 16 संघातून एक संघ नक्की आम्हाला मिळेल सुपर 4 मध्ये. यावेळेस पहिली लढत मॅचच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रीडांगणामध्ये चालू असलेली मॅच वाकस वर्सेस भडवल. 47 धावांचं टार्गेट आहे. 9.40 या आस्किंग रन रेटने धावा चेस करावा लागतील त्या भडवल संघाला. 47 धावांची गरज 30 बॉल मध्ये 9.40च्या सरासरीने. पहिले षटक आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य वाकस संघाच्या वतीनं. स्ट्रायकिंगला फलंदाज राजा आणि नॉन स्ट्रायकिंगला सोपान. पंचांकडून गार्ड घेत असताना आपण पाहतो यावेळेस ओव्हर दी विकेटने हा पहिला चेंडू पाहायला मिळेल. सत्तेचाळीस धावांची गरज. अतिशय चांगला उल्लेख पियुषने केला. तिसऱ्या पर्वामध्ये आपण या क्रीडांगणावरती अतिशय चांगला बदल पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये एक नवीन संकल्पना. यावेळेस ऑन साईडला फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात बेगानं. एकाच टप्प्यावरती कलेक्ट करत असताना आपण पाहतो एकच धाव पैकी सुरेख आहे. सुरुवात चांगली पाहायला मिळते. एका धावेने संघाचं आणि स्वतःचा अकाउंट या ठिकाणी राजा खेळाडू ओपनिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2019ला हे पर्व चालू झालं. 2020ला यशस्वीरित्या पार पडलं आणि 2021 मध्ये एक नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगला खेळ काल देखील काही संघांचा राहिला. आज तुम्हाला दूरवरून येणारे वांगणी विभागातील काही संघ पाहायला मिळतील. उद्याच्या लॉट्स मध्ये तुम्हाला बदलापूर विभागातून देखील काही संघ या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. मग खरवई संघ असेल
जय हनुमान ढोके संघ अशी विशेष संघ 32 संघांची ही स्पर्धा आणि या 32 संघांमधून चालू असलेला हा दैदिप्यमान सोहळा 16 आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा यावेळेस इथे कव्हरच्या दिशेने आपण पाहतो हलक्या हाताने परंतु फंबल होत असताना क्षेत्ररक्षक त्याचा फायदा पुरेपूर घेत आहेत दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही चुकी करतायत कदाचित क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या 4 महत्वाच्या क्रिया कराव्या लागतात पियुषने उल्लेख केला की नवीन संकल्पना 2021 मध्ये काहीतरी वेगळं जे म्हणजे कोलारे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते गावदेवी मित्रमंडळाच्या वतीने पाहायला मिळतात पियुष आपण जेव्हा समालोचन करत असतो तेव्हा प्रत्येक खेळाडूला एकच सांगत असतो काहीतरी तुम्ही नवीन संघामध्ये किंवा तुमच्या खेळामध्ये बदल करा कारण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या सूर्याला नाही आणि ते तुम्हाला करावं लागेल पहिले षटक प्रगती पथावरती अजिंक्य आपण पाहतो आणि अजिंक्यचं हे पहिले षटक पहिल्या बॉलवरती आली सिंगल त्यानंतर डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे 9.40 हे अस्किंग रन रेट या मॅचचं असेल हे मात्र विसरून चालणार नाही ते म्हणजे भडवल संघाला आखो टप्प्याचा बॉल जागा बनवली या फटक्यासाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा एक टप्प्याच्या साह्याने हा चेंडू जाईल सीमारेषे पार हा चौकार वाकस आणि भडवल हे दोन नेरळ शहराला बिलॉंग करणारे दोन संघ आहेत याच विभागातून आणि या विभागामध्ये अतिशय दर्जेदार स्पर्धा गावदेवी मित्रमंडळ कोलार आहे नक्कीच तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मी महेश धुळे बदलापूर जोवेली च्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो पहिले षटक प्रगती पथावरती फटका अप्रतिम होता आणि या अप्रतिम फटक्याने धावसंख्येचा ग्राफ अगदी उंचावत असताना 47 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत म्हणजे या क्रीडांगणावरती धावा येत आहेत सकाळचं सत्र होतं आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं दमट वातावरण जेव्हा आम्ही या मैदानावरती जेव्हा आमचं आगमन झालं जेव्हा आम्ही एंटर केलं तेव्हा असं वाटलं की जणू काही या मैदानाच्या प्रेमात पडावं इतकं सुंदर मैदान ग्रास ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतात पियुष आपण कित्येकदा भरपूर मॅचेस कव्हर करतो परंतु असे गोलाकार पद्धतीचे क्रीडांगण खूप कमी पाहायला मिळतात मग नेरळ बदलापूर कल्याण डोंबिवली या विभागात तुम्हाला गोलाकार मैदान पाहायला मिळेल परंतु शहापूर मुरबाड तालुक्यात तुम्ही जर गेले तर कदाचित तुम्हाला मागच्या बाजूला डिक्लेअर झोन सुद्धा पाहायला मिळतात असे कित्येक क्रीडांगण आम्ही पाहिलेत मागच्या आठवड्यामध्ये मिलन पाटील जे ऑफिशियल कॅमेरामॅन ज्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगली भूमिका टेनिस क्रिकेट .in साठी ऑफिशियल अपडेटर आमचे ओमकार साबन शेंदुरून प्रीमियर लीग आम्ही कव्हर केली SPL ओमकार त्या स्पर्धेमध्ये देखील भरपूर प्रेक्षकांची लयलूट आम्ही पाहिली आणि यावेळेस आपण पाहतो सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका लॉंग ऑनला येतोय एकच धाव तिथे मिळतं एका टप्पावरती गॅदर करत असताना टॉस या ठिकाणी केला जाईल SP वांगणी आणि प्रतिस्पर्धी संघ चोरावळे या दोन टीम मध्ये आज एक नवीन अनुभव चोरावळे संघाच्या अगेन्स्ट वांगणी SP वांगणी संघाला मी पाहिलं नक्कीच गोरेगावच्या मैदानावरती 1 लाख रुपयाची स्पर्धा होती आणि तिथे त्या संघाला अपयश आला भरपूर चांगला खेळ त्यांचा देखील या वांगणी बदलापूर परिसरामध्ये आणि आज या नेरळ विभागामध्ये चोरावळ्या संघाच्या अगेन्स्ट यावेळेस टायमिंग टॉप एज लिडिंग एज ST रक्षक जज करतायत आणि फार चांगलं जजमेंट पाहायला मिळत आहे आणि पहिला धक्का लागत असताना आपण पाहतोय फर्स्ट विकेट डाऊन टीम भडवल या संघाला लागणारा हा पहिला झटका फलंदाज राजा मैदानाच्या बाहेर येत असताना अगदी जड पावलाने माघारी परततोय डगआउटच्या दिशेने आपण पाहिलं तर राजाने सलामीला येऊन आपण पाहिलं तर एकच धाव त्यांनी दिली एका धावेचं योगदान देत अपयश झालं मैदानाच्या आतमध्ये सोपानचा आपण जर विचार केला त्याच्या बॅट मधून एक चौकार एक सिंगल एक डबल अशी धावसंख्या 7 या धावसंख्येवरती नाबाद आणि त्याला साथ देण्यासाठी आता मात्र वन डाऊन साठी रोहन येतात मैदानाच्या आतमध्ये
हॅलो मच्छी. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना आपण पाहतो धावपत संघाचा फलकावरती 8-1 बाद 8 9.40 हे अस्किंग रन रेट आहे. हॅलो हॅलो मच्छी. पहिले षटक इथे संपन्न झालं आणि पहिल्या हॅलो हॅलो मच्छी. हॅलो चिक. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावांची गरज अद्याप या समीकरण या मॅच असेल. 24 बॉल आणि 39 धावांची गरज. हे इक्वेशन भडवल संघासाठी. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाज ऋतिक तयार. स्ट्राईक इनला रोहन आणि नॉन स्ट्राईक इनला सोपान. चला जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे. 25 मिनिटं तुमच्यासाठी असतील कारण ऑलरेडी आपण भरपूर लेट आहोत. यावेळेस लाईन पाहावं लागेल. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलेव्हरी होती परंतु अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवला. औसळी घेणारा हा चेंडू आपण पाहिला आणि अतिरिक्त घोषित करत असताना पंच आपण पाहतोय. यावेळेस वाईड बॉल. गोलंदाज ऋतिक तयार. ओर द विकेट यावेळेस बॅटची कडा आणि एक चांगला झेल तिथे टिपला जाईल फर्स्ट स्लीप मध्ये आणि अजून एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. रोहन बॅक टू द डगआउट. जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. शेवट पहिला थोडेसे दिशेपासून भरकटले होते आणि आता नियंत्रित दिशा करत असताना आपण पाहतोय अत्यंत चांगला चेंडू. बॅटची कडा घेतली. जबरदस्त झेल त्या ठिकाणी टीपला. कदाचित आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल मध्ये भरपूर चांगली व्हीव रचना क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते. मग शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट कव्हर पॉइंट अशी क्षेत्ररक्षणाची व्हीव रचना तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळते. आपण पाहिलं तर लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर लाईक पाहतो यावेळेस उचललाय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सोपा झेल तिथे असून एक टीपला जाईल. फलंदाज होईल बाद आणि ऋतिकला मिळते ही सलग लागोपाठची दुसरी सफलता. फलंदाज बाद. मैदानावरती रंगतीय अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मी सुरुवातीला सांगितलं यात मात्र शंकाच नाही आहे कारण दोन्ही संघ आपले सामने आपण पाहतो. दोन्ही संघाला एकमेकांचे डावपेच माहीत असतील आणि ते गोलंदाजी करत असताना गोलंदाज ऋतिक ऑन अ हॅट्रिक बॉल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. अद्यापपर्यंत पहिला चेंडू स्वेर आल्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाज ऋतिकने. सलग लागोपाठची 2 धक्के देत असताना राऊंड विकेटने हा बॉल झेल तर होईल आणि इथे विकेट हॅट्रिक. जबरदस्त गोलंदाजी करत असताना ऋतिकला मिळतीये अजून एक सफलता आणि भडवल टीमला लागणारा हा तब्बल 4था झटका. फलंदाज होईल बाद.
धावांची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पियुष आपण पाहिलं तर भडवल संघ धावा चेस करत असताना ही पडझड पाहायला मिळते. सुरुवातीला भरपूर चांगला स्पेल राहिला तो अजिंक्यचा, ज्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या 8. या षटकामध्ये ऋतिकचा विचार केला तर अद्यापर्यंत एकही बाटने धाव खर्च त्यांनी केली नाही. याचं कारण की उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे. अक्षरशः गोलंदाजीमध्ये आगीचे निखारे या ऋतिकच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत. वाकस संघ वाखाणण्याजोगी कामगिरी करत असताना फुल टॉस बॉल यावेळेस दिशा दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे आणि धावा सुद्धा चांगल्याच मिळतील. चेंडू सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा दर्जेदार संघर्षाचा संघर्षमय चौकार. एक्झिक्यूट करत असताना आपण पाहिलं तर फलंदाज पंकज यावेळेस इथे लाईन चांगली भन्नाट बैक सुपर डिलिव्हरी. यावेळेस खोलबट टप्पाचा बॉल होता. या बॉलचं उत्तर मी म्हणेन पंकजकडे नव्हता. टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती 13 धावा. अजून एक यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऋतिकची गोलंदाजी आवडली. जबरदस्त मॅच आणि या मॅच मध्ये गोलंदाजी देखील तितकी ताकदीची पाहायला मिळते. 9.40च्या सरासरीने प्रति षटकामागे तुम्हाला धावगती मेंटेन करायची. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 आणि केवळ या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा, एक चौकार, एक वाईट बॉल आणि अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना ऋतिकचं हे षटक इथे या ठिकाणी संपन्न होतंय. पंच हेच सांगत असताना जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाहीये. लगेच आपण क्षेत्रक्षण आपलं विखुरलेल्या अवस्थेमध्ये करायचं आहे. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. वाकस संघ जबरदस्त कामगिरी अद्यापपर्यंत राहिली आहे आणि वाखाणण्याजोगी कामगिरी करत असताना आता समीकरण थोडस बदललेलं पाहायला मिळत आहे. जो भडवल संघ सुरुवातीला चांगला खेळ करत होता तो भडवल संघ आता कुठेतरी या द्वितीय सत्रामध्ये अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वाकस संघ या मॅच मध्ये एकच सांगत असताना वाडा कोणाचाही असू दे, फक्त राडा आमचाच असेल. आणि काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त अक्षरशः अचूक टप्प्याचा मारा करत असताना ऋतिकने गोलंदाजी इम्प्रेस केला. या षटकामध्ये विकेट हॅट्रिक देखील त्यांनी संपादित केली आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी आता वाकस संघ यावेळेस कोणाच्या खांद्यावरती देत असताना गोलंदाज ऋषीला यावेळेस पाचारण केलंय. षटक क्रमांक 3 संघाच्या वतीने सांघिक 3 आणि वैयक्तिक पहिले षटक. समीकरण येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 18 बॉल आणि 34 धावा हे समीकरण आपण पाहतोय या मॅच. 18 बॉल आणि 34 धावा. गोलंदाज ऋषी तय्यार. स्ट्राईक एंडला फलंदाज पंकजला पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिला आणि सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट देखील आपण पाहिल्या. भरपूर चांगला प्रयत्न. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. क्रिकेट हा खेळ नक्कीच सातत्याने चांगले चांगले खेळाडू तुम्हाला या खेळाने दिले आणि तो खेळ म्हणजे क्रिकेट. आम्हाला वेट लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुमची आमची ओळख नसताना ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने हा फटका येतोय. अगदी बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू आणि त्या चेंडूला बॅट कनेक्ट केली आहे आणि इथे घडलं का पाहायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. भरपूर चांगला यावेळेस थ्रो देखील होता आणि या 2 धावा रोखू शकत नाही आहेत. व्यवस्थितरित्या बॅट ग्राउंडिंग केली जाते. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिलं तर अत्यंत चांगली फलंदाजी करत असताना पंकज साथ देत आहेत, ते म्हणजे कल्पेशला. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेट शी निगडीत असा, जेव्हा धावसंख्या तुम्ही चेस करत असता तेव्हा तुम्हाला जिम्मेदारी स्वीकारावी लागते. क्रिकेटमध्ये जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं फार कठीण आहे. आणि आता मिडल ऑर्डर मध्ये हे काम पंकज आणि कल्पेशला करायचं. यावेळेस आपण पाहतोय भरपूर भरपूर बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी स्वेर घोषित केला. अवांतर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू पिचिंग झाला आणि अवांतर धाब्याने एक्स्ट्राच्या रूपानं धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढे सरकत असताना 16 धावा, 16 रन.
16 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. मॅच मध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका या मॅचचा पुन्हा एकदा भवितव्य आणि या मॅचचं चित्र पुन्हा एकदा बदलून टाकेल अशी चित्र मैदानावरती स्पष्ट दिसतात. कारण एखादा नौका गोलंदाज असो, कित्येकदा ओमकार आम्ही पाहिलं की एखादा गोलंदाज यंगस्टर असो आणि त्या यंगस्टर गोलंदाजावरती प्रतिहल्ला सातत्याने हे फलंदाज करत असतात. परंतु इथे गोलंदाज ऋषीचा वापर केलाय. त्या ऋषीने अद्यापपर्यंत 1 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. त्याचं नाव आहे क्रिकेट. कदाचित एखादं षटक अत्यंत महागडं ठरलं तर मॅच मध्ये वापसी करायला वेळ लागत नाही. आणि हे करत असताना भडबल संघ मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस कव्हरच्या दिशेने फटका हवेत. क्षेत्ररक्षक जजमेंट चांगलंय, कॉल होत नाहीये. आणि कित्येकदा मी क्रिकेटमध्ये अपघात पाहिलेत, कॉल यावेळी चुकीचा पाहायला मिळतोय. बघा पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करा. कारण भरपूर वेळा क्रिकेटमध्ये मोठमोठे अपघात आम्ही पाहिलेत आणि जेणेकरून हा खेळाडू सुखरूप असावा ही काळजी आयोजन कमिटीने देखील घ्यावी. धावसंख्या फलकामध्ये यावेळेस आपण पाहिली तर 2 अंकित होत असताना 19 धावा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहिले तर अजिंक्य आणि रवी हे 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अजिंक्य आणि रवी मध्ये कोणत्या प्रकारचा कॉल नाही आहे. कदाचित हा झेल होऊ शकला असता, परंतु या मॅच मध्ये कदाचित एखादा चित्र पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलवून टाकतात. एखादा एक विशेष झेल त्या ठिकाणी सुटतो. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, हे सातत्याने म्हटलं जातं. आणि या 2 धावेच्या मदतीने 19 धावा, 47 ची गरज. 47 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. 30 चेंडूमध्ये तुम्हाला 47 धावा बनवायचे आहेत. टार्गेट सोपं आहे, परंतु या सोप्या टार्गेटला आणखी सोपं बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत फलंदाज. पुन्हा एकदा बॅटची कडा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. चेंडू घरंगळत जात असताना शॉर्ट पॉइंट मध्ये तोपर्यंत मिळते 1च धाव आणि एका धावेच्या मदतीने 20 धावा फलकावरती. अद्यापपर्यंत 27 धावांची गरज. 47चं टार्गेट किती मोठं असू दे, क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. भडवल संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा चेस करत असताना अद्याप सामना समसमान, दोन्ही बाजूने बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. पर्वतातून निघणाऱ्या नदीने कधी आजपर्यंत विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. तुम्हाला देखील विचारायचं नाही आमचं टार्गेट किती दूर आहे. कदाचित तुमची टॉप ऑर्डर ढासळली असेल, परंतु मिडल ऑर्डर मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. फटका हवे दे, क्षेत्ररक्षक येतात, झेल तिथे ड्रॉप होईल आणि त्याचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा 2 धावांमध्ये. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. 14 चेंडू 25 धावा. समीकरण सोपं आहे. जणू का एखादा मोठा फटका या मॅचचं चित्र पूर्णपणे वेगळं पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला पाहतोय आपण फलंदाजी करत असताना फलंदाज कल्पेशला हा चेंडू बीट केला. फुटवरचा वापर नाहीये, पदलालित्य नाहीये आणि यावेळेस हा चेंडू डॉट येतोय. ऋतिकचा अपवाद वगळला. भरपूर चांगला षटक त्याचा राहिला आणि त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 5 धावा त्याने खर्च केला. या षटकामध्ये थोडंसं अत्यंत महागडं षटक. 2 चेंडू सुरुवातीला खराब आल्या. लाईन चांगली, अप्रतिम बॉल. पुन्हा एकदा दिशा सापडली मी तर म्हणेन गोलंदाज ऋषीला. आणि शेवटचे अंतिम 2 बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने फेकले गेले आणि 2 चेंडू सलग लागोपाठची डॉट येत असताना संघाची धावसंख्या अगदी स्थिरावली आहे. ती म्हणजे 22 या आकड्यावरती. आता समीकरण उरले येणारे 12 बॉल आणि 25 धावांची गरज.
धावसंख्या फलकावरती 22. आता समीकरण 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिकला पाचारण केले. हे वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा एखादं षटक अत्यंत चांगलं गोलंदाज हाताळतो तेव्हा त्याला दुसरं देखील षटक देण्यात येते. वाकस संघाच्या वतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा ऋतिक, पुन्हा एकदा लॉंग ऑफला आपण पाहतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव तिथे मिळते. चांगली गोलंदाजी आहे. हे टर्निंग पॉइंट षटक असेल ऋतिकचा. कदाचित या षटकामध्ये धावा कमी आल्या तर वाकस संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी मिळवेल. 12 चेंडू 25 ची गरज आहे, म्हणजे 12.50 ही गती तुम्हाला मेंटेन करायची आहे. सुरुवातीला खूप आस्किंग रन रेट कमी होता 9.40. त्यानंतर सातत्याने आपल्याला पाहायला मिळते ग्राफ वरती ते वाढलं आणि पुन्हा एकदा अडचणीत येत असताना हा भडवल संघ आपण पाहतो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव मिळते. एक फटका आपण पाहिला सुरुवातीला लॉंग ऑफला. आता चेंडू लॉंग ऑनला येतं आणि एकेरी धाबेच्या मदतीने संघ हळूवार पद्धतीने का होईना परंतु धावसंख्येचा ग्राफ आणि हे धावसंख्येचा स्कोरबोर्ड मात्र हलतं ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋतिक जबरदस्त कामगिरी ओव्हर द विकेट ने राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल यावेळी अलॉंग द कार्पेट ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडेसे फंबल, त्याचा फायदा होईल आणि ते मिळतील 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव जरी आली तरी कदाचित एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुढे एकदा वापसी मिळवून देईल. ती म्हणजे फलंदाजी करत असताना भडवल टीमला. दोन्ही संघ हाकेच्या अंतरावरती असणारे नेरळ शहरातील हे दोन्ही दिग्गज संघ आज आमने सामने. एकाच कॅलिबरचे हे 2 तुल्यबल संघ आपण पाहतोय मैदानावरती. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग. जेलची संधी आणि इथे केली आहे चूक. यष्टी रक्षकाला टिपायचा होता सोपा झेल आणि त्या ठिकाणी मिळते 1 धाव. सातत्याने क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. जेव्हा जेव्हा चुकी तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला दगडी चाल आठवेल आणि या मॅच मध्ये तसं चित्र कित्येकदा मी पाहिलंय. जेव्हा तुम्ही चुकी कराल, एखादी चुकी तुम्हाला या स्पर्धेतून आणि या मॅच मधून या सामन्यातून तुम्हाला काढता पाय घ्यावा लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो यावेळेस कल्पेश. शफल झालीत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, परंतु यावेळेस फलंदाज होईल धावबाद. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ऋतिकने केले कमाल आणि इथे मिळणार आहे सांघिक यश आपण पाहतोय वाकस संघाला आणि फलंदाज आपण पाहतोय भडवल संघाचा 5वा धक्का इथे लागत असताना टीम भडवल या संघाला. किस्मत सबको मौका देती है परंतु मेहनत सबको चौका देती है. काय गोलंदाजी आहे. ऋतिकचं निर्णायक षटक, अवघ्या दुसऱ्या क्रमांकाचं षटक 5 धावांचं आणि यावेळेस पुन्हा एकदा पाचारण केलं संघ नायकाने. ऋतिकवरती जबाबदारी दिली आणि अद्यापपर्यंत धावा फक्त खर्च केल्यात 5 चेंडू त्याने फेकलेत आणि विजयासाठी येणारे 7 चेंडू 20 धावांची गरज. 7 बॉल 20 धावा हे समीकरण आहे. कदाचित कठीण होऊन बसले या मॅच मध्ये भडवल संघाला. शेवटचा अंतिम बॉल असेल ऋतिकचा फेस करण्यासाठी न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 7 ला नाथा. यावेळेस अजून एक चेंडू येईल डॉट. पंच आम्हाला इशारा करत असताना 4 षटकांचा बाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय आणि याचं कारण की गोलंदाजी अतिशय धारदार पाहायला मिळाली आहे. ती म्हणजे वाकस संघाची. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 4 षटकाच्या अंती धावसंख्या धाव फलकावरती 27. आता जिंकण्यासाठी येणारे 6 बॉल आणि 20 धावांची गरज.
जळतीये. कदाचित पियुष या मॅच मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा भडवल संघ कमबॅक करेल. म्हटलं जातं ना, जेव्हा लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना, तिथे आपली क्षमता सुरू झाली पाहिजे. आणि आपली क्षमता, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, जे पोटॅन्शियल आहे ते मात्र तुम्हाला दाखवावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल, लोक तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करतील. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 20 धावा तुम्हाला बनवायचे, तर मात्र इथे तुम्हाला आधी ऑलरेडी सिद्ध व्हायला पाहिजे. गोलंदाज तयार. अंतिम षटकामध्ये धीरजला पाहू शकाल. स्लॉग ओव्हरचं हे षटक पंच यावेळेस सांगत असताना स्लॉग ओव्हरला सुरुवात होईल. 5वा आणि अंतिम षटक. या 6 बॉल मध्ये तुम्हाला 20 धावा बनवायचे. वाकस संघ भरपूर चांगला स्पेल त्यांचा राहिला, परंतु या 20 धावा रोखल्या जातील का, हा देखील मोठा प्रश्न आहे. पहिलाच बॉल यावेळेस. लाईन चांगली आहे, बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते, कारण नाता जाता स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज होईल बाद आणि कल्पेशच्या खेळीचा या ठिकाणी अंत होतोय. अजून एक सांघिक यश मिळते ते म्हणजे वाकस संघाला. रिॲक्ट करतोय गोलंदाज सय्या धीरज. फुल टॉस पर्वणी होती आणि तिचा स्वीकार करत असताना आपण पाहतोय नाताच्या बॅट मधून हा येतोय चौकार. सरळ लॉंग लेग सीमारेषे बाहेर. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय कदाचित असे 4 चेंडू फुल टॉस आले तर या मॅच मध्ये कमबॅक करत असताना भडवल संघ देखील विजय संपादन. हार मंजूर नसेल भडवल संघाला, हार मंजूर नसेल वाकस संघाला. क्रिकेटमध्ये नक्कीच आम्ही क्रिकेटमध्ये कित्येक वेळा अप अँड डाऊन आम्ही पाहिलेत. क्रिकेटमध्ये आम्ही कित्येक वेळा सुख दुःख पाहिलेत. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो धीरज. नातासाठी हा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. चेंडू सरळ चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू फरार होईल. अजून एक सलग लागोपाठचा हा दुसरा चौकार. जेव्हा लोकांची विचार करण्याची क्षमता संपते ना, तेव्हा तिथून आपली क्षमता सुरू झाली पाहिजे. आणि ते करत असताना नाथाने स्ट्राईक का घेतली याचं उत्तम ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक सलग 2 चौकार, येणारे 3 बॉल आणि 12 धावांची गरज. एखादा चमत्कार इथे वाचविल का या संघाला, हे देखील पाहणं योग्य असेल या मॅच मध्ये. यावेळी चांगली लाईन. अद्यापर्यंत हा चेंडू आलाय डॉट. सामना संपलेला नाहीये. कदाचित 2 षटकार या मॅचचा रिझल्ट बदलेल. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. भरपूर वेळा असे सामने आम्ही पाहिलेत. गोलंदाज आपण पाहतोय प्रेशर मध्ये गोलंदाजी करत असताना कित्येकदा मॅचेस बॅट्समनच्या फेवर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या मॅच मध्ये 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 12 धावा या बनवाव्याच लागतील. कंपल्सरी तुम्हाला 2 मोठे फटके लगवावेच लागतील. गोलंदाज तयार धीरज. आणि यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद आणि वाकस संघ या मॅच मध्ये आपला रस्ता मोकळा करत असताना आपण पाहतोय फलंदाज मात्र बाद होईल भडवल संघाचा. नाथा बॅक टू द डगआउट. नाथाने आणलं, त्याच नाथाची विकेट इथे जात असताना आपण पाहतोय थोडस अपयशी असेल. कदाचित 4 चौकार लगावले असते तर या मॅचचा एक नवीन विक्रम, या स्पर्धेचा एक नवीन विक्रम पाहायला मिळाला असता आणि स्वतःच्या संघाला एक विजय देखील संपादित करून देण्यासाठी महत्वाचा ठरला असता, महत्वाची खेळी ठरली असती. आणि यावेळेस तो अपयशी ठरलाय. शेवटचा अंतिम बॉल. 1 चेंडू 12 धावांची गरज. फक्त औपचारिकता एक क्रिकेटची. गोलंदाज धीरज तयार.
सामना या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये शेवट गोड होईल आणि इथे वाकस संघ विजय होत असताना विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भडवळ, अतिशय चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. त्या संघाचा देखील आयोजकांच्या वतीनं गावदेवी चषक कोलारे यांच्या वतीनं गोड गोड कौतुक. जबरदस्त खेळ दोन्ही संघाचा राहिला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत क्रिकेटमध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळाली. या मॅचचा आपण